भगवंताची शक्ती उपस्थित राहते. काय राहते? भगवंताची शक्ती उपस्थित राहते. काही काही महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती केली. एका सेवकींच्या अंगातलं भूत काढताना बाबा नीर अवस्थेत गेले होते. कुठे गेले होते? नीर अवस्थेत गेले होते. पहा, ह्या खुर्चीसाठी कितीतरी मानव लढत राहते. का मला अध्यक्ष पद मिळालं पाहिजे, एवढं संस्था मिळालं पाहिजे, नाही, बाबांनी ते काम नाही केले. बाबा नीर अवस्थेत गेले तर कोणत्याच मंडळाच्या माणसानं त्याच्यासाठी 90 दिवसाचे कार्य केले का भाऊ? नाही केले. कोण केले? त्यांच्या परिवाराने केले. कोण केले? आपण आपल्या मुलाबाळाला सोडतो का कधी? मग बाबांना आपले मुलं बाळ सोडले होते का? नाही सोडले. पहा, लोक किती भूलतात ते, त्या भूलतापीकडे जायला ना पाहिजे. माझ्या मार्गदर्शकने म्हणलं, माझ्या त्याग झाला, नवा होऊन झाले, नव होऊनच्या वेळेस माझ्या जेवढे येऊन बसले. माझं म्हणजे एकदम दारुड्या पण होतं, माझं बहुत बेकार काम होतं. दादा म्हणे तू आता पक्की मध्ये झाला म्हणे. माझ्या मार्गदर्शकने मुरलीधरजी शेंद्रे तारसाळे धर्मराजी बावनकुळे पण बसले होते माझ्याजवळ. बहुत सारे मंडळाचे बी कार्यकर्ता बसले होते. काहून का मी सर्वात लोकात राहणेवाला माणूस आहो. मला हा निवासस्थानच्या मंडळाच्या मार्गामध्ये काहीच मालूम नव्हतं. म्हणे तू आता पक्कीच झाला म्हणे. मी म्हणलं पक्कीत कसा झाला बा? ज्या दिवशी मी भगवंतात विलीन होईन त्या दिवशी परमात्माच्या सेवक मी पक्का बनेन. बरोबर भाऊ? ठीक आहे मग. पहा, माझ्या घरचा स्वतःचे अनुभव सांगते मी. माझ्या आईची अचानक तब्येत खराब झाली. राय हॉस्पिटलची दवाई चालू होती तिची कामठी मधली. आईला म्हणलं दवाखान्यात चाल, तर ते म्हणे उद्या जाऊन. मा तू जेवण करत नाही, तू दवाखान्यात चाल, ते म्हणे उद्याच जाऊन. 2-4 दिवस माझ्या आईने ते बितवले. त्याच्यानंतर पण म्हणलं मी ना काही दवाखान्यात चाल. मा आईने एक शब्द म्हणलं मले, दादा मला मार्गदर्शक कडणे म्हणे, मला मार्गदर्शक 2 शब्द बोलू दे म्हणे, त्याच्यानंतर मला दवाखान्यात. 2-4 दिवस जे बाई जेवली नाही ते लुस्त पडणार भाऊ, पडणार का नाही? माझ्या आईने माझ्या कमरेला हात पकडला. मोठी गाडी नाही, 2 व्हीलर गाडी आहे माझ्याकडे. मार्गदर्शकच्या हॉटेल आहे तारसा जँडवर. अरे काऊन रे बाबा म्हणते, त्याची मायची परिस्थिती पाहिलं ना काकाजी मनामध्ये चिलबिल झाली. म्हणलं काकाजी अशी गोष्ट झाली, पण मायला म्हणलं 2-3 दिवसापासून आई दवाखान्यात चाल, कामठी येते, त्याची दवाई चालू होती ती. हिनं म्हणलं का नाही उद्या जाऊन मग 2-4 दिवस बितवले बा. पण आज म्हणलं का मला कार्यकर्ता काकाशी भेटू दे. पहा, माझ्या मार्गदर्शकने शब्द म्हणलं असा, म्हणलं का म्हणे तू दवाखान्यात नको म्हणे, हिला घरी ने म्हणे. का म्हणते? पहा भगवंता शक्ती कुठं राहते. हा मार्ग पैशासाठी आलो का आपण? दुःखासाठी आलो, दुःख घेऊन आलो आपण. म्हणजे आपल्या अंगातून दुःख दूर व्हायला पाहिजे. पैसे कमवायचे हर लोकांच्या तरीका अलग असते. म्हणे हिच्या नावाची अगरबत्ती. पहा, मी तिचं नाव घेतलं, एकच अगरबत्ती लावलं, एकचदा कापूर लावलं, तिचं नाव सांगितलं भगवंताले न प्रणाम करून जयघोष करून बाजूला झालो. माझी आई पण बाजूला झाली. काही वेळानं म्हणते दादा मला भूक लागली म्हणते. माझी शेवकीन बसली आहे तर तिनं 3 ते 3.5 रोट्या खाल्ल्या, भात खाल्ला. 2 दिवस घरी राहिली. मग म्हणते मी आपल्या भावाच्या घरी जातो. दवाखान्याची जरूरत पडली का? ह्या मार्गात असं आपण हे पाहिलं आहे, मी न स्वतः पाहिलं. त्या दिवशी लोधीगड्या बंदीवर सांगितलं आहे, ज्या बाईले गोळी न देता, इंजेक्शन न देता, ते बाई सलापड पाहायला लागली. कुठे पाहायला लागली? सलापड. ते बाई बेसुधी मध्ये पडली. तिला कोणत्याच गोष्टी चेतना होती नाही. कितीतरी अनुभव आहे या मार्गामध्ये. अनुभव विचारला तर अनुभवच सांगायला पाहिजे. मार्गदर्शन म्हणलं तर मार्गदर्शनच सांगायला पाहिजे. कितीतरी मार्गदर्शक लोक बसले आहे. माझं गाव येथून अंदाजे असं वाटतं का 150 किलोमीटरवर आहे. 5 एक बांधवांनो, ज्या भगवंताची प्राप्ती निवस्थान मध्ये केली टिमकी मध्ये. आता मी खुर्चीसाठी तुम्हाला दिशाभूल करू शकतो, मी दुसऱ्या दिशेकडे नेऊ शकतो, तिकडे कोणच नाही जायला पाहिजे. ज्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती कुठे गेली जी टिमकी मध्ये गेली. एखाद्या माणसानं म्हणलं अरे मी मंडळाच्या फलाना हाव, मला काही लेनदेन नाही भाऊ तुझ्यासोबत.
परिवाराच्या भावाने बी म्हणलं असं का मी असावं, मला तुमच्या संग बी लेनदेन नाही, गलत बोलत असं त्याच्या लेनदेन ठेवू का, आम्हाला एका भगवंताशी. पहा शोक बांधवांनो, टिमकीच खास महत्वाचं जागा आहे, भगवंताची प्राप्ती आहे. आज पण तुम्ही आता भगवंतानं म्हणलं नाही मानव तू मुझे काय ढूंढ रहा है, मैं मंदिर में भी नहीं और मस्जिद में भी नहीं. मग कुठं असायला पाहिजे हा भगवंत, कुठं असायला पाहिजे, मैं तेरे पास 24 तास. जेव्हा माणसाचे आत्मा निघून जाते ना, शरीर सोडून जाते, त्या दिवशी भगवंत आपला साथ सोडते. का सोडते? साथ सोडते. आपल्याला भगवंताच्या साथ जेतीपर्यंत जगत हे भगवान बाबा म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेवजी सिर्फ आपण आपल्या परिवारासाठी एक मागतो, कोणासाठी मागतो नाही. भगवान बाबा म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेवजी ह्या पुरती तलवार परमात्मा एकच्या कोणता बी गटाच्या सेवक असे त्याच्यावर कसल्याही प्रकारचे दुःख आलं असेल त्याच्या चुकीमुळे त्याचं दुःख दूर व्हायला. माझ्या मुखात भगवंत नसन तर कोणा मावशीच्या तरी मुखातून, मावसाच्या तरी मुखातून भगवंताच्या शब्द निघाला तो दुःखी सेवक सुखी होतो. बरोबर आहे. पहा एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवकांना नमस्कार करतो. पण एक जयघोष इकडचे जयघोष होते तर जयघोष भी करा. भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय, परमात्मा